उष्णतेच्या तीव्रतेत वाढ होताच थंडगार पाण्यासाठी मातीच्या भांड्यांना मागणी वाढली आहे। गुजरात राज्यातील मातीच्या वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची भांडी दाखल होत आहेत। यावर्षी या भांड्यांच्या किमतीत काहीशी वाढ झाल्याचं दिसतंय, मात्र मागणीत वाढ झाल्यानं विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केलंय। प्रकृतीसाठी फ्रीजपेक्षा मातीच्या भांड्यातील थंडगार पाणी आरोग्यासाठी पोषक असतं। या नैसर्गिक गुणधर्मामुळे ग्राहक सध्या ही भांडी घेण्यासाठी गर्दी करत आहेत। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीमधील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचीही घोषणा शक्य। महापौर रितू तावडेंच्या वाहनावरील लाल निळ्या दिव्यांमुळे वाद पेटला। गाडीवरचे लाल दिवे नियमबाह्य, मिलिंद नार्वेकरांची टीका। तर अधिकृत गाडीवरचे दिवे 2 दिवसांपूर्वीच काढल्याचं महापौर कार्यालयाचं स्पष्टीकरण। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये देखील कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20%, तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले सुरूच। मुस्तफा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत, जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा। होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावरती 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजावरती लक्ष ठेवून। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागणार। महामार्गावरचा वार्षिक पास महागणार। 3000 रुपयांच्या पासमध्ये आता 75 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।